हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण रावण आणि रामचंद्र भाग 8 ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागच्या भागात आपण वाचलेत की त्यांना जटायू कसा भेटला. जटायूने आपली वंशावळी सांगितली. मग पंचवटीत ते तिघे पर्णकुटी बांधून राहू लागले. हेमंत ऋतूची सुरुवात होत होती. गुलाबी थंडी पडू लागली होती आणि त्या वनात तर कुडकुडून टाकणारी थंडी होती. परंतु भल्या पहाटे उठून अभ्यंग स्नान करण्याची सवय त्या तिघांनीही अंगीकारली होती. अशाच एका सकाळी स्नान करून श्री रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण सुवास्य वदनाने आपले कर्म करण्यासाठी तयार झाले. ते तिघे असे सुशोभित दिसत होते जसे शंकर पार्वती सोबत नंदी. लक्ष्मण पुराणातल्या काही कथांचे पठण करण्यात गुंग होता, तर राम सीतेबरोबर हितगुज करण्यात मग्न होता. चित्रा नक्षत्रात खुलून झालेल्या चंद्रमासारखी त्यांची जोडी सुंदर दिसत होती. इतक्यात तिथे एक सुंदर स्त्री प्रगट झाली. तिने एका राजकुमारीचा वेश धारण केला होता. लटकट मुरडत ती रामासमोर येऊन उभी राहिली. तिला पाहून राम, लक्ष्मण आणि सीताही उठून उभी राहिली. राम तिचे निरीक्षण करत उभा होता की तिने त्याला विचारले, जटा धारण केलेले तपस्वी च्या वेशात असूनही धनुष्यबाण घेऊन या स्त्रीसोबत असणारे तुम्ही या राक्षसाच्या जंगलात काय करत आहात? का आला आहे इथे? तिने इतका मंजूळ काढता येईल तेवढा आवाज काढत विचारले. राम बोलण्यासाठी पुढे आलाच तोच तिने परत खड्या आवाजात विचारले, खरं खरं सांगा, नक्की तुमचे इथे येण्याचे कारण काय? रामाने तिच्या बोलण्यावरून लगेच ओळखले होते की ही एक राक्षसीच असणार, जी सुंदर स्त्रीचे रूप घेऊन आली आहे. ती फारच अस्वस्थ वाटत होती. शिवाय तिचे डोळे आणि केस लाल होते. तिची बोलण्याची पद्धत धर्माला अनुसरून नव्हती. तरीही सत्यवचनी आणि धर्मनिष्ठ राम तिला सांगू लागला, हे सुंदरी, देवतुल्य पराक्रमी महाराज दशरथ नावाचे राजा होते. मी त्यांचा ज्येष्ठ पुत्र राम, हा माझा आज्ञाकारी छोटा भाऊ लक्ष्मण आणि ही माझी प्रिय पत्नी सीता आहे. आमच्या माता आणि पित्यांच्या आज्ञेवरून आम्ही तपोरूपी धर्माचे पालन करण्यासाठी या वनात आलो आहोत. आता तू आम्हाला तुझा खरा परिचय दे. तू ज्या रूपात आलेली आहेस ते तुझे खरे रूप दिसत नाही. तुझ्या आचरणानुसार तू तर एक राक्षसी दिसतेस. रामाचे बोलणे पूर्ण होताच ती स्त्री तिच्या मूळ राक्षसी रूपात प्रगट झाली. तिला पाहून सीतेने भयाने किंकाळी फोडली. रामाने तिला आपल्या पाठीशी घातले. ती मोठ्याने हसत म्हणाली, राम, मी शूर्पणखा नावाची कामरूपिणी राक्षसी आहे. सगळे मला घाबरतात आणि या वनात मी एकटी मुक्तपणे हिंडते. महाप्रतापी, महाबलवान शूर ऋषी विश्रवाचा पुत्र तसेच राक्षसांचा राजा, ज्याचे नाव तुम्ही ऐकले असेल, तो रावण माझा भाऊ आहे. माझा दुसरा भाऊ कुंभकर्ण, जो सदैव निद्रेत असतो, परंतु माझे मात्र धिप्पाड आहे आणि बलवान. आणि सगळ्यात छोटा भाऊ विभीषण, जो आहे मोठा धर्मात्मा. त्यामुळे त्याचे आचरण राक्षस असूनही राक्षसासारखे नाही. तो तुझ्यासारखा धर्मनीतीनुसार आचरण करणारा आहे. खरं आणि दूषण ही माझी दोन भाऊ आहेत. असो, खूप झाला माझा परिचय. आता माझे इथे येण्याचे प्रयोजन सांगते. राम, मी तुला पहिल्यांदा पाहिले आणि तुझ्यावर प्रेमासक्त झाले. देवासमान तेजस्वी, सिंहासारखी छाती, महाभाऊ, कमळासारखे विशाल नेत्र, गुडघ्यापर्यंत असणारे अजानुभाऊ, जटाधारी, सुकुमार, महाबलवान, श्यामवर्णी रंगाचा, कामदेवासारखा सुंदर, अशा तुला तिथे इंद्रासारखे बसलेले पाहून मी तुझ्यावर पूर्ण भाळली आहे. माझ्या भावाची पर्वा न करता तुझ्यासारख्या उत्तम पुरुषाला माझा पती करून घ्यायला आले आहे. तू पाहिलेच आहेस मी किती शालीन आणि सुंदर आहे. आपल्या शरीराकडे पाहत ती बोलली. रामाचे मुख चंद्रासमान सुंदर होते, तर त्या राक्षसीचे खराब. रामाचा बांधा सुडोल होता, तर ती मोठ्या पोटाची कुरूप दिसणारी. रामाचे नेत्र विशाल आणि काळेभोर होते, तर ती विकट लाल डोळ्याची होती. रामाचे केस निळे होते, तर तिचे लाल. रामाचा आवाज मधुर, तर तिचा कर्कश होता. राम तरुण, तर ती म्हातारी होती. राम मनाशी विचार करत तिचे निरीक्षण करत उभा होता. ती पुढे बोलली,
मी स्वतःच इतकी शक्तिशाली आहे की मी एकटी या वनात फिरते, जिथे पाहिजे तिथे माझ्या मर्जीनुसार जाते. म्हणून तू माझा पती बन आणि माझ्याबरोबर चल. या सीतेला घेऊन तू काय करणार? बघ राम, मी किती कुरूप आणि घाणेरडी आहे. ती तुझ्या योग्यतेची बिलकुल नाही. मी सौंदर्यवती तुझी पत्नी बनण्याच्या योग्यतेची आहे. म्हणून तू माझा पत्नी म्हणून स्वीकार कर. या कुरूप मनुष्यरूपी स्त्रीला तुझ्या या भाऊ लक्ष्मण सकट मी खाऊन टाकीन. मग आपण या पर्वत शिखरावर भ्रमण करायला जाऊ. मग तू या दंडक वनात निर्भय होऊन वावरू शकशील. ती पुढे येऊन तिच्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी रामाला गळ घालू लागली. तिचे बोलणे पूर्ण होताच राम तिला उपरोधाने हसत म्हणाला, हे देवी, माझे लग्न तर झाले आहे आणि ही माझी पत्नी सीता माझ्यावर खूप प्रेम करते. त्यामुळे तुझ्यासारख्या स्त्रीला सौतनबरोबर राहायला खूप अवघड होईल आणि तसे मीही एकपत्नी व्रताचे पालन करणार आहे. पण जर तुझी इच्छा असेल तर माझा भाऊ लक्ष्मणकडे आता कोणी स्त्री नाही आणि तोही शीलवान, सुंदर, तेजस्वी आणि पराक्रमी आहे. तो तरुणही आहे आणि या वनात त्याला बऱ्याच दिवसापासून स्त्री संगतीही झाली नाही. त्यामुळे त्याला एका पत्नीची गरज पण आहे. मला वाटत आहे हाच तुला अनुरूप असा वर असू शकतो. म्हणून हे विशालाक्षी, तू माझ्या भावाशी लग्न करून त्याला तुझा पती बनव. त्यामुळे तुलाही सौतनचे दुःख होणार नाही आणि त्याच्याबरोबर तू सुखी राहशील, जसा एक हंसाचा जोडा पाण्यात राहतो. रामाचे हे बोल ऐकून ती कामपीडित राक्षसी त्वरित रामाला सोडून लक्ष्मणाकडे जाऊन बोलली, मी जगातल्या सगळ्या स्त्रियांमध्ये सुंदर असल्याने मीच तुला तुझी पत्नी म्हणून शोभेल. माझ्याशी लग्न कर आणि सुखाने या दंडक वनात राहा. हे तिचे प्रेमयुक्त वचन ऐकून लक्ष्मण तिला हसत बोलला, हे कमलवर्धिनी, तू माझ्यासारख्या दासाशी लग्न करून का स्वतःला दासी बनवू इच्छित आहेस? मी स्वतः माझा मोठा भाऊ रामाचा दास आहे. पण विशाल नेत्रवाली देवी, जर तू माझ्या भावाची दुसरी पत्नी बनून राहिलीस तर तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि त्यामुळे तू नेहमी प्रसन्न राहशील. आणि जेव्हा राम तुझ्याशी लग्न करेल तेव्हा या मोठ्या पोटाची कुरूप दिसणाऱ्या, विकट लाल डोळ्याच्या कर्कश आवाजाने म्हाताऱ्या स्त्रीला सोडून तू तुझ्यावरच आसक्त होईल. हे वनवर्णिनी, तुझा असा कोण बुद्धिमान माणूस असेल जो तुझ्या या सर्व श्रेष्ठ रूपाचा अनादर करून तुझ्याशी लग्न करायला नकार देईल? जेव्हा लक्ष्मणने तिला असे सांगितले तेव्हा त्या मूर्ख राक्षसीला हे सगळे खरंच वाटले. त्याने सांगितलेल्या गोष्टींना ती खरं समजून श्रीरामाकडे गेली. राम, तू या अत्यंत कुरूप दिसणाऱ्या स्त्रीपुढे माझ्यासारख्या रूपगर्वितीचा अजिबात आदर ठेवत नाहीस. बघ एकदा माझ्याकडे, मी किती सुंदर आहे ते. रामाला तिच्या बोलण्याचे हसू आले. ते पाहून ती राक्षसी तार स्वरात किंचाळू लागली, असं आहे तर बघच आता तुझ्यासमोर मी या स्त्रीला कशी कच्ची खाते आणि सौतांचा चक्कारच बंद करून टाकते. असे म्हणत ती जोरात किंचाळत आपले लाल डोळे सीतेवर रोखत तिला मारायला धावली. श्रीराम तिचा तो आवेग पाहून लक्ष्मणाला म्हणाला, लक्ष्मण, अशा असभ्य, असंस्कारी, क्रूर प्राण्यांशी हसी मजाक नाही केला पाहिजे. तिची ही क्रूरता बघून बघ सीतेची काय अवस्था झाली आहे. म्हणून हे पुरुष सिंह, ह्या कुरूप, कुलटा, मस्तवाल, मोठ्या पोटांच्या राक्षसीला अजून कुरूप करून टाक. महाबलवान लक्ष्मणचे नामाचे शब्द ऐकून आपल्या तलवारीने त्या राक्षसीचे नाक आणि कान कापून टाकले. माझे नाक कान कापले, हाय दुष्टा, मी तुमच्यापैकी कुणालाच सोडणार नाही, असे म्हणत वेदनेने विव्हळत विकट चित्कार काढत ती राक्षसी शूर्पणखा आश्रमाच्या बाहेर पळत सुटली. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली ही कथा इथे समाप्त होत आहे.